पावसाळा सुरू होताच ग्रामीण भागातील रस्त्यांची चाळण झाली आहे. पुन्हा खोऱ्यातील गावागावांना जोडणाऱ्या ठिकठिकाणी रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक वाहन चालक हैराण झाले आहेत. विशेषतः दुचाकीस्वारांना पाठदुखीचा त्रास जाणवू लागलेला आहे. काहींना तर थेट दवाखान्याचा मार्ग धरावा लागतोय. ग्रामीण भागातील खड्ड्यामय रस्त्यांच्या समस्येकडे संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र भावना व्यक्त होत आहे. कळवण डांग सौंदाणे मार्गावरील गिरणा पूल ते मल्हार फाटा, पुणंदड नदी पूल ते मोकभणगी दरेभणगी रस्ता, गणोरे दहाणे ते चिंचपाडा पिंपळे खुर्द रोड, देसराणे इंसी ते नाळीद रस्ता या ग्रामीण भागातील रस्त्यावरून वाहन चालक नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अनेक अपघातांची कारणे तर रस्त्यांमधील खड्डेच असल्याचं पुढे आलंय. त्याचबरोबर ग्रामीण भागातील शेतात जाण्यासाठी शेत रस्ते, पाणंद रस्त्यांची समस्या पावसाळ्यात अनेक ठिकाणी उद्भवत आहे. दरवर्षी होत असलेल्या पावसाळ्यात पाणंद रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे शेतातील रोजच्या शेतकामांना अडथळा निर्माण होतोय. या समस्येमुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना सहन करावा लागतोय. रवळजी येथील धाकलदरी शिवारातील जाधववाडी ते निकम वस्ती रस्ता पहिल्याच पावसात वाहून व खड्डेमय झालाय. याबाबत संबंधित विभागाकडे निवेदन व वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. तसेच या भागातील अनेक ठिकाणी झालेल्या चिखलमय पाणंद रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे खरीप हंगामातील शेत अंतर्गत मशागतीचे अवजारे तसेच पिकांना खतखाद्य औषध शेतपर्यंत वेळेवर पोहोचत नाहीये. यामुळे उत्पन्नात होणारी घट आणि होणारे आर्थिक नुकसान या समस्येने शेतकरी अनेक वर्षांपासून तोटा सहन करत आहे. कळवण डांग सौदाणे मार्गावरील मोठ्या प्रमाणात रहदारीच्या असलेल्या गिरणा पूल ते मल्हार फाटा आणि पिंपळे खुर्द गावाशेजारील कठडे नसलेल्या पुनद पुलावर तसेच मोकभणगी पुनद नदीवरील पुलाच्या मधोमध मोठमोठी खड्डे पडल्याने पावसाचे पाणी खड्ड्यात साचल्याने वाहन चालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाहीये. त्यामुळे अनेक अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. संबंधित विभागांचा ढिसाळ कारभार सुरू असल्याचं उघड झालंय. स्थानिक ग्रामस्थांनी अनेक वेळा संबंधित विभागाचे लक्ष वेधले असल्याचं सांगितले जात आहे. तरी अद्याप कोणतीही दुरुस्ती करण्यात आली नाही. एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागी होणार का असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. नाशिक लोकशाही न्यूज साठी शशिकांत खेरनार, नाशिक.